नमस्कार मैत्रिणींनो, सायन्स क्रिएशन्समध्ये आज पुन्हा एकदा आपलं खूप 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 मनापासून स्वागत। आज आपण करतोय झटपट होणारा कलेजी आणि पेठा याचा खिमा। खूप 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 टेस्टी लागतो हा, आवर्जून करून पहा मैत्रिणींनो। 200 ग्रॅम आपण दोन्हीचं मिक्सिंग घेतलेलं आहे। कलेजी थोडी कमीच घ्यायची 50 ग्रॅम आणि 150 ग्रॅम आपला पेठा आहे। पेठा आपण तिथूनच खिमा करून आणायचा व्यवस्थित दुकानामधून। आता मी 2 ते 3 कांदे घेतले होते, ते छान बारीक चिरून घेतले, मिरच्या स्लिट करून घेतलेल्या आहेत आणि अर्धा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे। असं हे मिक्सिंग आपल्याला, तमालपत्री घेतलेले आहेत 2। हे छान आपल्याला तेल सुटेपर्यंत, कांदा छान शिजेपर्यंत आपल्याला परतून 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 घ्यायचे व्यवस्थित। आणि कांदा परतण्यासाठी आत्ता आपल्याला मीठ टाकायचं। आलं लसूणची पेस्ट देखील मी ॲड केली यातच, अर्धा चमचाच ॲड केली। आता मीठ ॲड करते मी। बाकी यात कुठलेही मसाले वापरायची काही आवश्यकता नाही। हे सगळं छान आपल्याला परतून परतून घ्यायचं आहे। मीठ ॲड केल्यामुळे आपला कांदा पटकन शिजण्यास मदत होते, पटकन तयार होतो कांदा। पाहू शकता रंग बदलायला सुरुवात। आपल्याला छान असा हा परतून परतून घ्यायचा आहे खूप वेळ, अगदी छान त्याचा रंग पूर्ण बदलेपर्यंत आणि टोमॅटो छान मऊ होईपर्यंत। तयार आहे आपला कांदा। आता आपण मसाला ॲड करतोय। हळद, तिखट मोठे 2 चमचे घेतलेला आहे आपण। आता यातच आपण धणे जिरे पूड आणि गरम मसाला असं मिळून 1 चमचा ॲड करतोय। रंगाचं तिखट म्हणजेच काश्मीरी रेड चिली पावडर अर्धा चमचा, यामुळे रंग खूप छान येतो। छान आता हे मसाले परतून घ्यायचे आपल्याला कांद्यासोबत। मसाले छान शिजतात त्यामुळे, कांद्यासोबत परतल्यामुळे। तयार आहे। आता यामध्ये आपण आपला जो खिमा आहे तो ॲड करणार आहोत। मीठ आपण मगाशीच ॲड केलेलं आहे दोन्ही पुरतं। पाहू शकता अगदी बारीक केलेला आहे खिमा। कलेजी पटकन शिजते पण पेठा शिजायला थोडा वेळ लागतो, त्यामुळे आता आपण आधी याचा जो थोडासा स्मेल असतो याला तो आपल्याला काढून घेण्यासाठी छान परतून घ्यावं लागणार आहे। अगदी 2 मिनिटं छान परतून घ्यायचं, अगदी तेल सुटलं पाहिजे। पाहू शकता तेल आता कुठेही साईडला दिसत नाही आहे। यातून संपूर्ण आपण जे यात तेल ॲड केलेलं आहे ते तेल संपूर्ण बाहेर निघेपर्यंत तेल व्यवस्थित सुटलं पाहिजे याला, इतका हा छान 2 मिनिटभर आपल्याला परतून घ्यायचा आहे। पाहू शकता अजून आपण 1 मिनिटभर परतणार आहोत। छान परतून घ्यायचा, त्याचा सगळा स्मेल निघून जाईपर्यंत। खूप छान टेस्ट येते या खिम्याला आपण अशा पद्धतीने केल्यामुळे। छान परतून 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 आपण घेतला की पाहू शकता तेल सगळं बाहेर आलेलं आहे, छान तेल सुटलं आहे। सगळं तेल बाहेर आलेलं आहे। आता आपण यात गरम पाणी ॲड करतोय। 1 वाटीभर आपण गरम पाणी ॲड करतोय। आपलं जी वरणाची वाटी असते घरातली त्या वाटीने। जर आपण रेग्युलर खिमा केला असता चिकनचा खिमा तर त्याला यापेक्षा अर्धच पाणी लागलं असतं, पण यामध्ये जो आपला पेठा आहे, पेठा शिजायला थोडा जास्त वेळ लागतो आणि जास्त पाण्याची गरज असते, त्यामुळे त्यासाठी आपण 1 वाटी ॲड केलेला आहे। आणि आता आपण छान लीड, कोथिंबीर टाकून घेणार, लीड लावून मस्त आपण 2 शिट्ट्या करणार आहोत। पाहू शकता 2 शिट्ट्यांमध्येच आपला छान असा खिमा तयार आहे। आणि आता आपण
तो सर्व करणार आहोत. पाव किंवा भाकरी